भारतीय महिला संघानं रचला इतिहास। सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कसोटी विजय। इंग्लंडलाही भारतानं हरवलं होतं। पहिल्यांदाच कसोटी सामन्यात भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव, जिंकली ट्रॉफी। देशभरात 24 तासात आढळले 656 कोरोनाबाधित रुग्ण। सक्रिय रुग्णसंख्या 4000च्या जवळ। एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू। रुग्णसंख्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर। JN1 व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी। जागतिक आरोग्य संघटनेची माहिती। ठाण्यामध्ये कोरोना JN1च्या यादीमध्ये 5 नव्या रुग्णांची नोंद। या 5 रुग्णांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश। ठाण्यामधील एकूण रुग्णांची संख्या 28 वर। राज्यामध्ये काल JN1 व्हेरियंटच्या 9 रुग्णांची नोंद। ठाण्यामध्ये 5 तर पुण्यात 2 रुग्णांची नोंद। JN1 व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची तब्येत ठीक। आरोग्य विभागाची माहिती। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या दृष्टीनं आरोग्य विभाग सतर्क। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण। पुण्यामधील मॉडर्न कॉलनीमधील घरीच मुंडेंवर औषध उपचार सुरू। नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं तपासणी केली। कोविड पॉझिटिव्ह आल्यानं उपचार सुरू। लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईल, धनंजय मुंडेंचं ट्विट करत माहिती। कालपर्यंत सोबत असलेले आज शत्रू झालेल्या उत्तर भारतीय आणि मराठी माणसाच्या नात्यामध्ये काही जण मिठाचा खडा टाकतायत। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। हृदयामध्ये राम आणि हातात काम, हेच आमचं हिंदुत्व। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। महाराष्ट्रामधील सर्व उद्योग गुजरातला पळवले। गुजरात सोडून देशामध्ये इतर राज्यही आहेत। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। राज्यामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही ठाकरेंची टीका। केंद्रातली आपली सत्ता लवकरच आणणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। काही जरी स्वच्छ केले तरी गद्दार शिक्का पाठीवरून जाणार नाही। महाराष्ट्रामध्ये नीच राजकारण सुरू। वरळीतील कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत माहिती नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। 29 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होईल, पटोलेंची माहिती। संजय राऊतांना कायदा सुव्यवस्था नियम कशाचंही ज्ञान नाही। प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका। सामान्यांच्या कोट्यवधींवर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकर सोबतचा तुमचा फोटो दाखवा, दरेकरांचं राऊतांना आव्हान। सुनील केदार यांनी बँकेचा घोटाळा केला, त्याला भाजप जबाबदार आहे का? प्रवीण दरेकरांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर। तर लोकशाहीमध्ये विनाकारण कुणी कारवाई करत नाही, दरेकरांचं वक्तव्य। वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। महिलेच्या नावावर घर घेतल्यास सवलत मिळते, महिलांना आदराचं स्थान दिलं पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागं सारलं। अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांवर टीका। आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही फक्त माझं ऐका। अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांवर टीका। तर आपण सरकारमध्ये गेल्यामुळे अनेक प्रश्न सुटले, अजित पवारांचं वक्तव्य। ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर होत नाही, सरपंच कोणत्या विचाराचे आहेत त्यावरूनच चित्र स्पष्ट होतं, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर, अजित पवारांची माहिती। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते निर्वाचित संचालक, सभापती आणि सरपंचांचा सत्कार। शहरातील जिजाऊ भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न। सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील, न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू, पटोलेंचा भाजपवर निशाणा।
जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तिशाली होते तेव्हा विरोधक अफवा पसरवतात. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही, पटोलेंचं वक्तव्य. इंडिया आघाडी कुठलीही आघाडी नाही. ज्यांना भ्रष्टाचाराचं दुकान बंद होणार असं वाटतं तेच लोक एकत्र आले. देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीतील पक्षांवर टीका. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा ही मागणी संवैधानिक. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरामध्ये गुन्हे कसे वाढतात, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्री जबाबदार. सुळेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका. वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरामधील रहिवाशांना हक्काचं घर मिळणार. 28 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या या सोडतीच्या माध्यमातून 265 भाडेकरूंचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार. श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये 400 कर्मचारी आजपासून संपावर. विविध 10 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी दिला होता संपाचा इशारा. मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा. इम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल. राठोड यांची माहिती. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासंदर्भात विजयनगर मंगल कार्यालयात बैठकीदरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची आयोजकांची मागणी. लवकरच पहिलीपासून शेतीविषयक अभ्यासक्रम सक्तीचा करणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. तर शेती विषयामध्ये शिक्षक तज्ज्ञ नसले तरी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अभ्यासक्रम सुरू करणार. केसरकरांचं वक्तव्य. नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी प्रश्नी 15 दिवसात महामेळावा. 30 एकर जागेमध्ये कांदा प्रश्नी राज्यव्यापी महामेळावा घेण्याची घोषणा. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर बुरशीजन्य आजारासह अळ्यांचा प्रादुर्भाव. नवीन संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. शिंदे गटाचे महेंद्र दळवींची एमएससीबीच्या अधिकाऱ्याला दमदाटी. लिंबाच्या वसुलीवरून धमकी देत शिवीगाळ. धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना भोवलं. अनधिकृत बांधकामांची दखल न घेतल्यानं सहाय्यक आयुक्तांवर कारवाई. कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर. सोलापुरामध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं हिंदू जनजागृती सभेचं आयोजन. यावेळी आसाराम बापूंचा खटला पूर्णपणे खोटा, आयोजकांचा दावा. सलगच्या सुट्यांमुळे पंढरपुरामध्ये 4 ते 5 लाख भाविकांची गर्दी. रविवार आणि उद्या नाताळच्या सुट्टीमुळे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल. पंढरपुरामध्ये उद्यापासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहात्म पुराण कथेचं आयोजन. कथा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक कथा मंडपात उपस्थित. भाविकांना जागा कमी पडण्याची शक्यता. शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टची कर्मचाऱ्यांसोबत चौथी बैठकही निष्फळ. कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊन देवस्थानला अडचणीमध्ये आणू नये. देवस्थान ट्रस्टचं कर्मचाऱ्यांना आवाहन. बार्टी सारथी महाज्योतीमध्ये पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अन्यथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये बसून आंदोलन करू. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा. धाराशिवच्या गुलमोहर रोड भागामध्ये 1.5 वर्षांपासून रस्त्यावरती लाईट नसल्यानं नागरिकांकडून मोर्चा. टेंभा मिरवणूक काढत महानगरपालिका प्रशासनाचा केला निषेध. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंद नसल्याचा प्रकार समोर. तर मंदिरातील कोणताही दागिना गहाळ नसल्याचा प्रशासनाचा दावा. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची कलश दर्शन यात्रा अंधेरीत. अंधेरी पूर्वच्या MIDC परिसरामध्ये कलश दर्शन यात्रा ढोल ताशांच्या गजरात काढली. शेकडो राम भक्तांचा सहभाग. मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आता फेरीवाल्यांना नो एंट्री. कचरा, चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. वसई विरारमध्ये नाताळाच्या आदल्या रात्री ख्रिस्ती बांधवांकडून येशूच्या आगमनाची प्रार्थना. यावेळी फादरनं सर्वांना आशीर्वाद देत दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा. कोपरगाव तालुक्यामधील सुरेगावात नाताळ निमित्तानं भव्य शोभा मिरवणूक. नाताळ निमित्तानं भंडारा शहरामधील सेंट पॉल्स चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई. ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.
सर्वसामान्यांना नाताळ गोठे पाहता यावे यासाठी वसईतील तरुणांची अनोखी शक्कल मनमोहक नाताळ गोठ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी वेबसाईटची निर्मिती. नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून वेबसाईटची निर्मिती. बुलढाण्याच्या खामगावमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधवांकडून कॅरल पार्टी रॅली. कॅरल पार्टी रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव सहभागी. सलग सुट्यांमुळे संभाजीनगरमधील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी. अजिंठा वेरूळ लेणी आणि शहरातील बिबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सलग सुट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी. कोकणातील चव चाखण्यासाठी हॉटेल्समध्ये गर्दी. पर्यटकांचा माशांवर ताव. ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागानं बदलला झेब्रा क्रॉसिंगचा रंग. आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांसाठी वापर. दापोलीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल वीकेंड आणि उद्या नाताळाच्या सुट्टीमुळे पर्यटकांचा कोकणाकडे कल. पर्यटकांकडून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद. पुण्यामध्ये नाताळ 31 पार्ट्यांसाठी जय्यत तयारी. परंतु अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना. दापोलीमध्ये सीएनजीचा तुटवडा. सीएनजीसाठी पंपावरती लांब रांगा. 1.5 ते 2 तास पाहावी लागते प्रवाशांना वाट. कोल्हापुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात. तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते त्यांच्या पाठीमागील गाडीनं दिली धडक. तानाजी सावंत मात्र सुखरूप. भायखळा जिल्हा कारागृहामध्ये महिला कैद्यांसाठी FM रेडिओ सेंटरचं उद्घाटन. FM रेडिओ सेंटरमध्ये महिला कैद्यांना काम करण्याची संधी. महिला कैदी श्रद्धा चौगुले झाली पहिली महिला कैदी रेडिओ जॉकी. 5 जानेवारीला दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा लिलाव होणार. केंद्र सरकारकडून या संदर्भात वर्तमानपत्रात जाहिराती. भिवंडीमध्ये न्यायाधीशाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आल्याची घटना उघड. प्रकरणामध्ये 2 IPS अधिकाऱ्यांसह 5 जणांवर कारवाईचे आदेश. मांजानं गळा कापला गेल्यानं पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू. सुरेश जाधव असे या कर्मचाऱ्याचं नाव. ड्युटीवरून बाईकनं घरी जाताना घटना घडल्याची माहिती. मुंबईतील सुनाभट्टीमध्ये स्थानिक गुंड पप्पू येरुणवरकरती गोळीबार. एकाचा मृत्यू. 4 जखमी. अंतर्गत वादामधून हल्ला झाल्याची माहिती. नाशिकच्या चांदवडमध्ये स्फोटकं घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. चांदवड पोलिसांची कारवाई. दापोली मुरुड किनाऱ्यावरती पर्यटकांची गाडी वाळूत रुतली. अर्धा तासाच्या प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात यश. पुण्यामधील सौदामिनी हँडलूमच्या मालक अनघा घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धमकावलं. गौरी शेटे आणि मोहन शेटेंचा आरोप. पुण्यामधील पुस्तक महोत्सवात विक्रीसाठी आसाराम बापूंची पुस्तकं. पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त. पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शोभायात्रेचं आयोजन. उद्यापासून पंढरपुरामध्ये शिवमहात्मा पुराण कथेचं आयोजन. नांदेडची माळेगाव यात्रा 9 जानेवारीला सुरू होणार. सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिवल 7 जानेवारीला संपणार. त्यामुळे घोडे व्यापाऱ्यांना अडवून ठेवण्याचा प्रश्न नाही. जयपाल सिंग रावल यांचं खासदार प्रतापराव चिखलीकर यांना प्रत्युत्तर. मालाड पूर्वमध्ये आमदार अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून गुजराती डायरो कार्यक्रमाचं आयोजन. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं लोकार्पण. अण्णाभाऊ साठेंच्या वंशजांची प्रमुख उपस्थिती. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांमधून उभारलं स्मारक. नाशिकच्या ठक्कर डोम परिसरात आमदार सीमा हिरेनकडून खानदेश महोत्सवाचं आयोजन. खानदेश महोत्सवाला मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती. भुजबळांनी लुटला लावणी बघण्याचा आनंद. आध्यात्मिक क्षेत्राबाबत संवेदनशील विचार राज्यातील पोहोचवण्यासाठी भक्तिशक्ती संवाद यात्रेचं आयोजन. सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी भक्तिशक्ती संवाद साधण्यात येणार. अक्षय महाराज भोसलेंची माहिती. वांद्रेमध्ये साने गुरुजींच्या 125व्या जयंतीनिमित्तानं संविधान निर्धार सभेचं आयोजन. कार्यक्रमाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका. जायकवाडी धरणाच्या पाणथळी विदेशी फ्लेमिंगोंचं आगमन. लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यंदा घटल्याचं चित्र.
नांदेडच्या माळेगाव यात्रेच्या तोंडावर एक नवीन वाद समोर. सारंगखेड्यातील यात्रेच्या अध्यक्षांकडून पशुपालकांची अडवणूक होत असल्याचा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप. कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटनाला मंत्री हसन मुश्रीफ अनुपस्थित. वतन को जानो यूथ एक्सचेंज प्रोग्राम 2023 अंतर्गत विद्यार्थी शिष्टमंडळाची दिल्लीला भेट. जम्मू काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद. सुजात आंबेडकरांची भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग वरती जोरदार टीका. देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना खेळापासून दूर होण्यासाठी भाजपमध्ये बाध्य केलं, सुजात आंबेडकरांचा आरोप. आमची लढाई सरकारशी नाही तर फक्त एका माणसाशी होती, महिलांसाठी आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकची प्रतिक्रिया. साक्षी मलिकनं केलेले आरोप ब्रिजभूषण सिंगांनी फेटाळले. संजय सिंग माझा नातेवाईक नाही, ब्रिजभूषण सिंगांचं स्पष्टीकरण. अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला लोकार्पण. मंदिराचं काम प्रगती पथावर. राम मंदिराचे नवे फोटो समोर. राम मंदिराचं उद्घाटन भव्य करण्यासाठी मेगा प्लॅन तयार. गृहमंत्री अमित शहांनी भाजपच्या बैठकीत रणनीती सांगितली. आगामी निवडणुकीसाठीही भाजपची दिल्लीत चर्चा. चांदीची वीट घेऊन तेलंगणामधील 7 रामभक्तांचा सायकलनं अयोध्या प्रवास. दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापत असल्याची युवकांची माहिती. 1 ते 2 जानेवारीपर्यंत युवक अयोध्येला पोहोचणार. छत्तीसगडच्या दंतेवाडा इथे झालेल्या चकमकीमध्ये 3 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये मशिदीवरती दहशतवाद्यांकडून गोळीबार. निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळी झाडून हत्या. परिसरात नाकाबंदी. लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान कोलकात्यातील रुग्णालयात दाखल. राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. सिंघम 3च्या सेटवर अजय देवगणला अपघात. अपघातामध्ये अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत. अपघातामुळे सिनेमाचं शूटिंग स्थगित. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिक्षेविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये इम्रान खान यांना शिक्षा. इटलीचा सोशल मीडिया कंपनी फेसबुक आणि युट्यूबला दणका. जुगाराच्या जाहिराती दाखवल्याबद्दल मेटाला ठोठावला. 54 कोटींचा दंड. तर युट्यूबवरही मोठी कारवाई. विवो मोबाईलच्या 5 उच्च अधिकाऱ्यांना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मोठी कारवाई. बेकायदेशीरपणे 62,000 कोटी रुपयांची रक्कम चीनला हस्तांतरित केल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.